अमरावतीच्या सभेतून अमित शहांनी केलेल्या टीकेला पवारांनी प्रत्युत्तर दिले। अमित शहांनी गेल्या 10 वर्षात काय केलं ते सांगावं, त्यांचं शेती संबंधीचं ज्ञान मर्यादित असल्याचं पवार म्हणाले। शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना विदर्भात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याबद्दल आत्महत्याग्रस्त कुटुंबाची माफी मागावी असं शहा म्हणाले होते। त्यावर पवारांनी उत्तर दिले। शरद पवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी मतदानात उतरणार आहेत। ते उद्या करमाळा आणि सांगोल्यात प्रचार सभा घेणार आहेत। यावेळी करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। सांगोल्यानंतर ते संध्याकाळी प्रणिती शिंदेंसाठी पंढरपुरातही सभा घेतील। सांगोल्यात आमदार शहाजी पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटलांचा चांगला समाचार घेतलाय। रामानं रावणाला लंकेत मारला, मात्र रावणाचा आत्मा भटकत अकलूजमध्ये येऊन पडला। हे रावण आता आमच्या उरावर बसलेत, अशा शब्दात शहाजी पाटलांनी अकलूजच्या मोहिते पाटलांवर निशाणा साधलाय। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। बाणानं मारला। राहुरी शहरात निलेश लंकेंच्या प्रचारासाठी शरद पवारांनी सभा घेतली। सभेसाठी आलेले लोक प्रचंड उकाडा असूनही गर्दी झाल्यानं मंडपाबाहेर उभे होते। सभा सुरू होताच शरद पवारांनी नागरिकांना सुरक्षा झोनमध्ये बसावं अशा सूचना दिल्या। त्यानंतर पोलिसांनी सर्व नागरिकांना सुरक्षा झोनमध्ये बसवलं। नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांची बैठक पार पडली। बैठकीत प्रचाराची दिशा आणि विरोधकांचा समाचार घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं। 29 तारखेला वाजे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, त्यासाठी महाविकास आघाडीकडून रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे। वाशिम जिल्ह्यात आज पोस्टल बॅलेट मतदान पार पडलं। मतदानाच्या हक्कापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे पोस्टल मतदान घेण्यात आलं।